यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानी उच्चायुक्तालयामध्ये चांगलाच मान होता। रमजान दरम्यान तिने दिल्लीतल्या पाक उच्चायुक्तालयाला भेट दिल्याचा एक व्हिडिओ समोर। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला 5 दिवसांची पोलीस कोठडी। हरियाणा पोलीस आणि आयबी कडून ज्योतीची चौकशी होणार। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा तिच्यावर आहे आरोप। पाकच्या उच्चायुक्तालयामधल्या अधिकाऱ्यानं ज्योतीच्या पाकिस्तान दौऱ्याचा खर्च केला। दानिश ज्योतीसह अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्याही संपर्कात होता। भारत पाकमधल्या तणावादरम्यानही संपर्कात असल्याची माहिती। ज्योती मल्होत्रानं कधीही आम्हाला कुठेही जाते ते सांगितलं नाही। ती फक्त दिल्लीला जाते असं सांगायची ज्योतीच्या वडिलांची प्रतिक्रिया। भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी सुरूच राहणार। दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये आज चर्चा नाही। भारतीय लष्कराची निवेदन प्रसिद्धी करून माहिती। 12 मे रोजी डीजीएमओंची झाली होती बैठक। भारतीय लष्कराकडून नवीन व्हिडिओ शेअर। कुठल्याही प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार असल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट। नागपुरातील शहीद चौक ते बडकत चौक दरम्यान तिरंगा रॅलीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी। भारतीय सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी अमरावतीमध्ये तिरंगा रॅली। नवनीत राणा यांचा रॅलीमध्ये सहभाग। ऑपरेशन सिंदूरच्या यशाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या आष्टीमध्ये सुरेश धस यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली। भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणला। मुंबईमध्ये शिवसेनेकडून जवानांच्या शौर्यासाठी बाईक रॅली। प्रदूषण नियंत्रण विभागाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रेंचा रॅलीमध्ये सहभाग। महायुतीच्या वतीनं डोंबिवलीमध्ये भव्य तिरंगा रॅली। हजारो डोंबिवलीकर तिरंगा हातामध्ये घेऊन रॅलीमध्ये सहभागी। भारतीय सैन्य दल आणि भारताच्या सरकारच्या समर्थनार्थ काढली रॅली। घाईघाईनं शिष्टमंडळ पाठवण्याची गरज नव्हती। शिष्टमंडळांमध्ये शिवसेना, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टीचे सदस्यच नाहीयेत। संजय राऊतांचा आक्षेप। तर आम्हालाही विचारणा करण्यात आली नाही, राऊतांची टीका। भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्यापूर्वी त्यांना माहिती देणं हा गुन्हा आहे। सरकारला असं करण्यास कोणी परवानगी दिली? राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरपूर्वी पाकिस्तानला माहिती दिली होती। हे विधान प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं फेटाळून लावलंय। त्याचं विधान चुकीच्या संदर्भात घेतलं गेलंय, पीआयबीची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची 24 मे रोजी बैठक होणार। बैठकीमध्ये विकसित भारताच्या रोडमॅपवर चर्चा केली जाणार आहे। सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपराज्यपालही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रासाठी दिल्लीतून गुड न्यूज। महाराष्ट्रातल्या 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर। एकूण 17 खासदारांचा संसदरत्न म्हणून सन्मान होणार। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील सुप्रिया सुळेंचा संसदरत्न पुरस्काराने सन्मान। 2024 पर्यंत 125 खासदारांचा संसदरत्न पुरस्काराने गौरव। महाराष्ट्रातून भाजपच्या 2 खासदारांना संसदरत्न जाहीर। जळगावच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ तर पुण्याच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर। संसदेमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अरविंद सावंत यांना संसदरत्न जाहीर। तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनाही संसदरत्न पुरस्कार जाहीर। संसदरत्न ही माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांची संकल्पना। शिवसेनेच्या श्रीरंग बारणे आणि नरेश मस्केंना देखील संसदरत्न पुरस्कार जाहीर। जुलैमध्ये 15व्या संसदरत्न समारंभ पुरस्कार पार पडला। आपल्याला नरकाचं माहित नाहीये, स्वर्गाचं असेल तर मी सांगेन। उपमुख्यमंत्री अजित पवारांची संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर प्रतिक्रिया। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांची मतदान केंद्रावर भेट। यावेळी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये मिष्किल टोलेबाजी। खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली शिवराज दिवटेंची भेट। शिवराजच्या प्रकृतीचीही केली विचारपूस। बीडमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक। उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा बीड परळी रस्त्यावर ठिय्या।
महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्मपत्र प्रमाणपत्र मिळवल्याचा किरीट सोमाई यांचा आरोप. याविरोधात 25 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात नागरिक आक्रमक. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर सांगली मार्गावरील अंकली पुलावर चक्काजाम आंदोलन. संत यशवंत महाराजांच्या मुसळखेडा तीर्थनगरीला जोडणारा बैल नदीवरील पूल धोकादायक स्थितीमध्ये. पुलाचं रुंदीकरण करण्याची आणि पुलाला सुरक्षा कठडे बसवण्याची स्थानिकांची मागणी. मिठी नदीची नाले सफाई फक्त कागदावरच मनसेचा आरोप. डेब्रिज आणि गाळ न काढल्यामुळे मिठी नदीमध्ये पहिल्याच पावसामध्ये पूर येण्याची शक्यता. त्यामुळे संबंधित पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा इशारा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता. नंदुरबारमध्ये वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका. वादळी वाऱ्यामुळे झाडावरच्या कैऱ्या पडत असल्यानं आमसूर उत्पादकांना मोठा फटका. जळगावमधील अमळनेर तालुक्यामध्ये झालेल्या जोरदार पावसानं बोरी नदीला पूर. नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रेमध्ये अचानक पाणी शिरल्यानं दुकानांचं मोठं नुकसान. दूषित पाण्यामुळे अहिल्यानगरमधील राजूर गावामध्ये आजाराचं थैमान. गॅस्ट्रो, कावीळ यांसारख्या आजारांमुळे नागरिक त्रस्त. स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यानं मनपा कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करणार नागरिकांचा इशारा. कोल्हापुरात वधूवराची अजब वरात. डांबरीकरणाच्या रोड रोलर आणि बॉयलरवरून वरात काढल्यानं राज्यभरात चर्चा. नागरिक समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी वरात. बुलढाण्याच्या लोणारमधील दैत्यसुदन मंदिरामध्ये विष्णुदेव सूर्यकिरणोत्सवाला प्रारंभ. यावेळी विष्णूंच्या चरणी सूर्यकिरणांचा अभिषेक. खगोल आणि वास्तुशास्त्राचा अनोखा संगम पाहायला मिळाला. हैदराबादच्या निर्मला रेड्डी नावाच्या भाविकाकडून तुळजाभवानी चरणी 5 तोळ्यांचा सुवर्ण हार अर्पण. मंदिर संस्थानांकडून देवीची प्रतिमा देत रेड्डींचा सत्कार. बॉलिवूडचे सितारे अवतरणार सिंधुदुर्गाच्या भूमीवरती. पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकारानं पहिल्यांदा झी सिने पुरस्कार. तळ कोकणामध्ये होणार. 2026ला रंगणार पुरस्कार सोहळा. भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यामध्ये मजुरांवर मधमाशांचा हल्ला. 8 कामगार जखमी. बुलढाण्याच्या मोतोळा गावामध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानांना मध्यरात्री आग. 4 दुकानं जळून खाक. लाखोंचं नुकसान. आगीचं कारण अद्याप स्पष्ट. भाईंदर पूर्वेतील इंद्रलोक परिसरामध्ये ई बाईकनं अचानक घेतला पेट. आगीमध्ये बाईक पूर्णपणे जळून खाक. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. भिवंडीमध्ये शालिमार डाब्यावरती किरकोळ कारणावरून 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी. घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल. भिवंडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील पारडी पोहकरमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू. शेतातून घरी परतताना घटना घडल्याची माहिती. सोलापुरात कांदा घेऊन जाणारा कंटेनर उलटला. रस्त्यावर सर्वत्र कांद्याची पोती पसरल्यानं काही काळ झाली होती वाहतूक विस्कळीत. छत्रपती संभाजीनगरहून बेंगलोरला जात होता ट्रक. धाराशिवमधील परंडा तालुक्यातील शहीद जवान विनोद नवनाथ पवार यांच्यावर शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. अजमेर येथे कर्तव्यावर असताना झालं होतं निधन. आरबीआयच्या केंद्रीय मंडळाची 23 मे रोजी बैठक. आर्थिक वर्ष 25चा अतिरिक्त निधी सरकारला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेतला जाणार. चीन स्थायी समितीच्या उपाध्यक्षांकडून माउंट एव्हरेस्टचा चोमोलुंगमा असा उल्लेख. नेपाळमधील सागरमाथा संवाद या कार्यक्रमामध्ये केलं वक्तव्य. हैदराबादमधील गुलजार हाऊस जवळ भीषण आग. 17 जणांचा मृत्यू. भीषण आगीमध्ये 12हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. हैदराबादमधील आगीमध्ये मृत पावलेल्या नातेवाईकांना पंतप्रधान सहायता निधीमधून 2 लाखांची मदत. जखमी झालेल्यांना 50,000ची मदत जाहीर होणार. राजधानी दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची हजेरी. जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोलमडली. तर लाल किल्ल्यासमोर ई रिक्षावर झाड पडल्यानं रिक्षाचा चुराडा.
पन्ना व्याघ्र प्रकल्पामध्ये नुकतंच जन्मलेलं 2 वाघाचे बछडे पहिल्यांदाच दिसले. बछड्यांवर वनविभागाचं पथक लक्ष ठेवून आहे. आज IPL मध्ये पंजाब राजस्थान विरुद्ध सामना रंगणार. पंजाबचं लक्ष प्ले ऑफवर तर राजस्थान रॉयल्स शेवटच्या घराच्या सामन्यामध्ये प्रतिष्ठा वाचवण्याचा प्रयत्न करणार. आज संध्याकाळी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यापासून गुजरात फक्त 1 विजय दूर असल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.